प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. आज पुन्हा एकदा मी काही परमेश्वराची वचने घेऊन तुमच्या समोर आलोय. या तर चला अगदी थोड्या वेळात आपण परमेश्वराच्या वचनांकडे पाहूया, शिकण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करूया. मार्क शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 46व्या वचनापासून पुढे काय म्हटले आपण पाहूया. नंतर ते यरियोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरियो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलवित आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. प्रेज द लॉर्ड. आणि या वचनांमध्ये इथं असं सांगितलंय की प्रभू येशू ख्रिस्त एकदा यरियोला आलाय. तो त्याचे शिष्य आणि त्याचे संगती एक मोठा लोकसमुदाय त्याच्या पाठीमागे चालत होता. आणि ते सगळेजण यरियो शहर सोडून जात असताना एक बार्तिमय नावाचा भिकारी, आंधळा असणारा व्यक्ती आणि तिथं वाटेवर बसलेला होता. परंतु ज्या वेळेला लोक बोलत होते त्यावेळेला तो म्हणतो की हा नासरेतकर येशू हे ऐकल्यानंतर हे त्याला समजले की येशू इथून जात आहे. आणि त्याला ते समजल्यानंतर तो जोरजोरात येशूच्या नावाने त्याने ओरडायला सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. त्याने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली की हे दाविदाच्या पुत्रा, माझ्यावरती दया कर. ते गाणं पण आहे छान, हे दाविदाच्या पुत्रा, माझ्यावरती दया कर, आम्हावरती दया कर, असं ते गाणं आहे. तर तो जोरजोरात ओरडायला लागलाय की हे दाविदाच्या पुत्रा, माझ्यावरती दया कर. आणि तिथे असणाऱ्या लोकांनी त्याने ओरडावं नाही म्हणून त्याला ते धमकावू लागले, असं बायबल सांगते. आज सगळ्यात पहिली तर एक मोठी गोष्ट आमच्या लक्षात घ्यायची की तो आंधळा होता, तो भिकारी होता, तो वाटेवर बसलेला व्यक्ती होता. तो कोणत्या समुदायाचा होता, कोणत्या जातीचा होता, कोणत्या धर्माचा होता, असं काहीच इथे कुठे सांगितलेलं नाही. परंतु त्याला एक गोष्ट लक्षात आली की त्याला समजली होती की प्रभू येशू ख्रिस्त हा चिन्ह चमत्कार करत आहे. त्याला समजलं होतं की येशू अनेकांना आरोग्याचं दान देत आहे, अनेकांना त्याच्यामुळे आरोग्य प्राप्त होत आहे. आणि येशू ख्रिस्त ही सगळी कृत्य करत असताना अनेक ठिकाणामध्ये त्याची चर्चा पसरली होती, अनेक ठिकाणी त्याच्या नावाची कीर्ती पसरली होती. आणि ज्या वेळेला यरियो सोडून तो जात असताना त्या वाटेवरती त्या भिकाऱ्याला हे समजले की येशू ख्रिस्त इथून चाललाय. आणि प्रियांनो, त्याने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला तो ओरडायला लागलाय त्यावेळेला अनेकांनी त्याला गप्प राहण्यासाठी धमकावलं, असं तिथे सांगितले. पण ज्या वेळेला त्याला धमकावलं त्यावेळेला तो अजून जोरजोराने ओरडायला लागलाय. ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. जितका त्याला दाबायचा प्रयत्न करण्यात आला तितका तो जोरजोरात ओरडायला लागलाय. आणि तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. येशूला तो हाक मारतोय आणि येशू तिथे थांबलेला आम्हाला पाहायला मिळतं. येशू थांबलाय आणि तो म्हटला की त्याला बोलवा. आणि मग त्याच्या शिष्यांनी त्याला बोलवून आणलं. आणि येशू त्याला विचारतो की मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. आणि आंधळा तिथे त्याला म्हणतो की मला दृष्टी प्राप्त व्हावी. त्या आंधळ्याला हे माहित होतं की येशूने जर ऐकलं तर माझं जीवन बदलून जाईल. त्या आंधळ्याला ही गोष्ट समजली होती की येशू अनेक ठिकाणी चिन्ह चमत्कार करत आहे. प्रियांनो, आज आम्हाला माहित आहे की येशू काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. बायबल आम्हाला असं सांगते की देवाला काय अशक्य आहे.
परंतु तरी देखील आम्ही त्या येशूकडे लक्ष देण्याऐवजी आम्ही जगाकडे लक्ष देतो. आम्हाला देवाकडे लक्ष देण्याऐवजी जगिक गोष्टी कधी कधी जास्त प्रिय वाटतात. या बार्तिमाईकडे जर आम्ही पाहिलं तर तिथे आम्हाला पाहायला मिळतं की त्याला दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून तो लोकांना न घाबरता जोरजोरात त्याने ओरडायला सुरुवात केली. आम्ही चर्चमध्ये जातो, परंतु चर्चमध्ये देखील आमचा आवाज निघत नाही. स्तुती आराधना सुद्धा आम्ही नीटनेटकी करू शकत नाही. ना आम्ही हात उंच करू शकत, ना आम्ही देवासाठी टाळ्या वाजवू शकत. आम्ही काय करत आहोत देवासाठी? या आंधळ्या व्यक्तीला, या आंधळ्या बार्तिमाईला दृष्टी हवी होती. त्याला माहित होतं, त्याला समजलं होतं की येशू चिन्ह चमत्कार करतो. आम्ही हे वचन अनेकदा वाचलं असेल, अनेक ठिकाणी आम्ही याच्यावरती मेसेज ऐकले असतील, परंतु आजही आम्ही आंधळेच आहोत. ही मोठी दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. आम्ही आजही आत्मिकदृष्ट्या आंधळेच आहोत. आम्ही आजही आत्मिकदृष्ट्या बहिरेच आहोत. आम्ही परमेश्वराचा धावा करतोय का? इर्मया 33:3 असं म्हणते की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल आणि तुला ठाऊक नाहीत अशा गुज आणि गहन गोष्टी तुला प्रगट करेन. काय आम्ही त्या देवाचा धावा करतो? त्या देवाला हाक मारतो? तो देव जो जिवंत आहे, जो सामर्थ्याने भरलेला आहे, ज्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली, ज्याने तुम्हाला आणि मला बनवलं, काय आम्ही त्या देवावर विश्वास ठेवलाय का? येशू त्याला विचारतो की तुला काय हवंय? मी काय करावं तुझ्यासाठी अशी तुझी अपेक्षा आहे? आणि त्याने उत्तर दिले की मला दृष्टी प्राप्त व्हावी. आणि येशू इथं असं म्हणतो की जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. काय म्हणतो येशू? जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. प्रियांनो, फक्त विश्वासाची गरज आहे. त्याला काहीच लागत नाही. त्याला काही खूप मोठी धनसंपत्ती लागत नाही. त्याला तुमचं कुठल्या प्रकारचं दान आणलं पाहिजे, काहीतरी सेपरेट एक्स्ट्रा त्याला काहीतरी दिलं पाहिजे. तो रिश्वत घेणारा परमेश्वर नाही. तो काहीतरी घेऊन मग काहीतरी देणारा परमेश्वर नाही. हालेलुया. तो आमच्यावरती अगाध प्रीती करणारा परमेश्वर आहे. संपूर्ण मनुष्य जातीवरती त्याने ती प्रीती केली. संपूर्ण मनुष्य जातीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिलाय. कोणा एका विशिष्ट व्यक्तीसाठी नाही, एका समुदायासाठी नाही, एका पंथासाठी नाही, एका जातीसाठी नाही प्रियांनो, तर संपूर्ण जगासाठी त्यांनी आपलं स्वतःचं रक्त वाहिलं. आणि आता जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, असं बायबल आम्हाला योहान 3:16 मध्ये सांगते. देवाने जगावर प्रीती केली. फक्त एकट्या बार्तिमाईला दृष्टी मिळावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आला नव्हता. फक्त 12 शिष्यांनाच निवडलं जावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण मानव जातीसाठी आला. हालेलुया. आणि मग येशू त्याला म्हणतो की जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. त्याच्या विश्वासाने त्याने हाक मारली आणि त्याच्या विश्वासाने त्याला दृष्टी प्राप्त झाली. काय आज तुमचा विश्वास तुम्हाला येशूला हाक मारायला भाग पाडतोय का? काय आजही तुम्हाला असं वाटतंय का की मी आत्मिक दृष्ट्या आंधळा आहे? येशू तर एका ठिकाणी म्हणतो की हे लोक डोळे असून आंधळे आहेत, कान असून बहिरे आहेत. आणि म्हणून बायबल आम्हाला प्रगटीकरणात असंही सांगते की आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. हालेलुया. आम्ही आजही बहिरे आहोत. आम्हाला येशूचं वचन सांगितल्यानंतरही समजत नाही. आम्ही पाहतो, परमेश्वराने केलेले चिन्ह चमत्कार पाहतो, देवाच्या चांगुलपणाचा आम्ही अनुभव घेतो, परंतु आजही आम्हाला समजत नाही की येशू काय करतो किंवा काय करत नाही. आम्ही अनेकदा त्याच्याकडे कानाडोळा करतो, आम्ही दुर्लक्ष करतो, आम्ही देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. हरकत नाही प्रियांनो, आम्ही मनुष्य आहोत. आम्ही चुकणार, आम्ही पडणार, परंतु देव कधीच चुकत नाही. हालेलुया. तो देव कधीच आम्हाला सोडत नाही, तो कधीच टाकत नाही, तो कधीच त्याग करत नाही. गरज आहे फक्त ती आम्हाला त्याला त्याचा धावा करायची, त्याच्यावर विश्वास ठेवायची, विश्वासाने त्याला हाक मारायची गरज आहे.
आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा काम करू शकतो. तो काय काय करू शकतो? स्तोत्र संहिता 146 मध्ये जर गेलात तर तिथे 7व्या वचनापासून असं सांगितलंय, तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करतो. प्रेज द लॉर्ड. ज्यांचा छळ होत आहे अशा लोकांचा तो न्याय निवाडा करतो. त्यांना तो सांत्वन देतो. भुकेलेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदीवानास मोकळे करतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. हालेलुया. काय आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार आहोत का? तो आंधळ्यांना दृष्टी देणारा देव आहे. जे वाकलेले आहेत त्यांना तो पुन्हा उभं करणारा परमेश्वर आहे. जे रोगी आहेत, जे आजारी आहेत, जे त्रासात आहेत, जे दुःखात आहेत, जे समस्यांमध्ये आहेत, जे अडीअडचणींमध्ये आहेत, अशा सगळ्यांच्या प्रश्नांमधून तो त्यांना सोडवायला तयार आहे. परंतु काय आम्ही आज त्याच्या जवळ जायला तयार आहोत? आज मोठा प्रश्न आहे. तो आंधळा बार्तिमेय जोरजोरात ओरडायला लागलाय, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावरती दया करा. काय तुम्ही त्याच्यासाठी ओरडू शकता का? तुमच्या जीवनातल्या प्रश्नांमधून तुम्हाला बाहेर यावंसं वाटतंय का? तुमच्या जीवनातल्या अडचणींमधून तुम्हाला बाहेर येण्याची गरज वाटते का? तुमच्या जीवनातल्या रोग आजार विकारांमधून तुम्हाला बाहेर येण्याची गरज वाटते का? आणि जर गरज वाटत असेल तर आज एक काम करावं लागेल. विश्वासाने त्याचा धावा करावा लागेल. विश्वासाने त्याला हाक मारावी लागेल. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने हाक मारता तेव्हा तो देव तुमच्या जीवनामध्ये निश्चित काम करायला तयार होईल. कारण इब्रिकरास पत्र 13वा अध्याय आणि 8वं वचन असं सांगते की प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो फक्त सुमारे 2000 वर्षापूर्वी आला, तेव्हाच आमच्या पापांसाठी मेला. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला आणि आता तो काहीच करू शकत नाही असं काही नाही प्रियांनो. जे काम त्याने 2000 वर्षापूर्वी केलं तेच तो काम आजही करत आहे. आजही अनेक साक्षी अशा आहेत की जिथं परमेश्वराने अनेकांचे रोग बरे केले, अनेकांचे कॅन्सर बरे केले, अनेकांना मरणातून पुन्हा उठवलं. अशा अनेक किस्से आहेत. तुमच्या जीवनातले शाप, तुमच्या जीवनातली बंधनं तोडण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त नेहमीच तत्पर आणि तयार आहे. परंतु गरज आहे विश्वासाने त्याला हाक मारायची. आणि हाच एक मोठा प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये आहे. आम्ही विश्वास ठेवायला मागत नाही. आम्ही सो कॉल्ड जात, पंथ, भेद आणि अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये आम्ही अडकलेलो आहोत. आम्ही मनुष्याकडे मनुष्य म्हणून पाहत नाही, देवाकडे देव म्हणून पाहत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये आहे. आम्ही आमच्याच कल्पनांनी शून्यवत झालेलो आहोत. आम्ही जे देवाने निर्माण केले त्याची आम्ही भक्ती करत आहोत. ज्या परमेश्वराने जे निर्माण केले त्याची आम्ही भक्ती करत नाही. ज्या परमेश्वराने मनुष्य निर्माण केला त्याच मनुष्यांमधल्या एखाद्या मनुष्याला आम्ही निवडतो आणि आम्ही त्याला देव म्हणून त्याची भक्ती करायला सुरुवात करतो. ज्या परमेश्वराने सगळी सृष्टी निर्माण केली, ज्याने चंद्र, सूर्य, तारे, पशुपक्षी निर्माण केले, त्या सगळ्यांची आम्ही भक्ती करत आहोत. आम्ही त्या परमेश्वराला परमेश्वर मानायला तयार नाही. हा मोठा प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये आहे. जर रोमकरस पत्रामध्ये तुम्ही गेलात तर तिथे सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या कल्पनांनी शून्यवत झालोय. रोमकरस पत्र आणि 1 अध्याय 21वं वचन असं सांगतं, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी आदला बदल केली. हालेलुया. काय केलं आम्ही? देवाला देव म्हणून त्याचा गौरव करण्याऐवजी आम्ही जे देवाने निर्माण केले अशा सगळ्या प्राण्यांची, पशुपक्ष्यांची, झाडांची, आम्ही नको त्या गोष्टींची आम्ही भक्ती करायला सुरुवात केली.
परंतु तो देव जो जिवंत आहे, हालेलुया, जो तुमच्यावर आणि माझ्यावरती प्रेम करतो, ज्या परमेश्वराने आमच्यावर आघात प्रीती केली, त्या परमेश्वराकडे मात्र आम्ही पाहायला तयार नाही. त्याने सुमारे 2000 वर्षापूर्वी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. सुमारे 2000 वर्षापूर्वी तो येशू ख्रिस्त या जगात आला. आमच्या पापांसाठी तो वधस्तंभावर बलिदान झाला. त्याने त्याचं रक्त वाहिलं आणि त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला त्याने उद्धार देऊ केलेला आहे. आम्हाला त्याने तारण देऊ केलेला आहे. त्याच्यावरच्या विश्वासाच्या द्वारे आता आम्हाला तारण प्राप्त होतं. तो म्हणतो, तू मुखाने कबूल कर आणि अंतःकरणाने विश्वास ठेव, म्हणजे तुझं तारण होईल. काय आज आम्ही तयार आहोत का? आम्ही त्रासात आहोत, दुःखात आहोत, समस्यांमध्ये आहोत, अडी अडचणींमध्ये आहोत. आम्हाला आज गरज आहे ते येशूवरती विश्वास ठेवायची. तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे आमच्या रोगांवरचं औषध आहे, आमच्या आजारांवरचं, आमच्या समस्यांवरचं एक सुंदर औषध आहे. जे डॉक्टर करू शकत नाही ते तो आमचा देव करू शकतो. जी सर्जरी डॉक्टरला शक्य नाही ती सर्जरी प्रभू येशू ख्रिस्त करू शकतो. हालेलुया. तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला नवीन जीवन देऊ शकतो. अनेक साक्षी आहेत अशा की जे मरणाच्या पंथाला लागले होते, ज्यांना डॉक्टरने अगदी 2 महिन्याचा अवधी सांगितला होता, असे लोक आजही जिवंत आहेत. कित्येक वर्ष झाली त्यांना त्यांच्या आजारांमधून बाहेर निघून. प्रभू येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे प्रियांनो. प्रभू येशूच्या नावामध्ये आरोग्य आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये जीवन आहे. योहान 10:10 मध्ये येशू म्हणतो की चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो, परंतु मी आलो आहे ते तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. तो येशू तुम्हाला आणि मला जीवन देऊ इच्छितो. त्याने या आंधळ्या बार्तिमायला कुठल्याही प्रकारचा त्याने जादूटोना केलेला नाही. तो म्हटला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. तुम्हाला विश्वासाने हाक मारलीस ना, जा, तू बरा झालेला आहेस. तुझ्याच विश्वासाने तुला बरं केलंय. प्रियांनो, तो येशू बायबलमध्ये अनेक ठिकाणी आम्ही पाहतो, अनेक ठिकाणी ज्यांना ज्यांना त्याने बरं केलं त्यांना तो म्हटला, जा, तुझ्या विश्वासाने तू बरा झालेला आहेस. तो देव आज तुम्हालाही बरं करू इच्छितो, परंतु गरज आहे ती तुम्ही विश्वास ठेवायची. प्रेज द लॉर्ड. चला तर मग आज परत एकदा आपण आपला विश्वास त्याच्यावरती दृढ करूया. त्या देवाला सांगूया, परमेश्वरा, आमचा तुझ्यावरती विश्वास आहे. आम्ही त्रासात आहोत, आम्ही समस्यांमध्ये आहोत, आम्ही अडचणींमध्ये आहोत. आम्हाला तू आज या सगळ्यातून बाहेर काढ. आणि परमेश्वरा, ज्या प्रकारे तो आंधळा बार्तिमेय तुझ्या पाठीमागे चालायला लागला, आम्हालाही तुझ्या पाठीमागे चालता येऊ देत. त्याला दृष्टी प्राप्त झाल्यानंतर तो येशूच्या मागे त्याने चालायला सुरुवात केली. काय आज आम्ही आमच्या जीवनातल्या समस्या दूर झाल्यावर त्याच्या पाठीमागे चालायला सुरुवात करणार आहोत का? ज्या वेळेला सगळं असतं त्यावेळेला आम्ही देवाच्या पाठीमागे चालत नाही. ज्या वेळेला आमच्याकडे धन दौलत संपत्ती सगळ्या प्रकारचं मुबलक प्रकारे आमच्याकडे अन्न आहे, त्यावेळेला आम्ही देवाकडे जायला मागत नाही प्रियांनो. त्यावेळेला आम्हाला देवाची गरज वाटत नाही. प्रियांनो, सगळ्या गोष्टी असताना आम्हाला देवाचा गौरव करता आला पाहिजे. चला तर थांबूया आज आपण इथे. ज्या प्रकारे त्याने त्या आंधळ्या बार्तिमेयला जीवनदान दिलंय, दृष्टीचं दान दिलंय, त्याला नवीन जीवन दिलंय, त्या प्रकारे तो देव आज तुम्हालाही जीवन देऊ शकतो. तुम्हालाही तो जीवन देऊ इच्छितो. परंतु काय तुमची तयारी आहे का? या आपण प्रार्थना करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला धन्यवाद म्हणतो, तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो परमेश्वर. जिवंत देवा, तुझं वचन स्तोत्र 146 मध्ये असं सांगते की तू आंधळ्यांना दृष्टीचं दान देतो, तू अनाथांचा आणि विधवांचा कैवार घेतोस, तू वाकलेल्यांना उभं करतोस. परमेश्वर पित्या, तुझं वचन सांगते तुझ्यावरती विश्वास ठेवणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते चालतील तरी थकणार नाहीत, धावतील तरी ते दमणार नाहीत. होय माझ्या जिवंत देवा, आंधळ्या बार्तिमेयकडे जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला येशूने त्याला दृष्टीचं दान दिलेलं आम्ही पाहतो परमेश्वरा. त्याच्या जीवनातली ती भिकारपणाची अवस्था तू बदलून टाकलीस माझ्या देवा. आणि परमेश्वर पित्या, त्याला तू अद्भुतरित्या दृष्टी देऊन परमेश्वरा त्याचं जीवन तू बदलून टाकलेस. माझ्या देवा, तू जीवन बदलणारा परमेश्वर आहेस.
आणि म्हणून मी आज तुला विनंती करतो, हा व्हिडिओ पाहणारे आम्हाला प्रत्येकाला परमेश्वरा एका नवीन जीवनामध्ये घेऊन चल. आम्ही प्रत्येक जण जिवंत देवा ओझ्याने आणि भाराने वाकलेलो आहोत. आम्ही आत्मिकदृष्ट्या आंधळे आहोत. आम्ही आत्मिकदृष्ट्या बहिरे झालेलो आहोत माझ्या देवा. आमच्या प्रत्येकाची अंतःकरणाची परिस्थिती तू आज बदल. मी तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. आमच्या चुकांची, पापांची, अपराधांची आम्हाला क्षमा कर आणि आमच्या जीवनातलं आमचं आत्मिक आंधळेपण तू काढून टाक. आमचं आत्मिक बहिरेपण तू काढून टाक परमेश्वरा. आणि जिवंत देवा तू आम्हाला अद्भुतरित्या ती दृष्टी दे जी तुझ्याकडे पाहणारे असेल परमेश्वरा. ते कान दे जे तुझं वचन ऐकणारे असतील. तुझी वाणी ऐकणारे कान तू आम्हाला दे परमेश्वरा. जिवंत देवा आणि तू आमच्या जीवनाचा कायापालट कर अशी आम्ही आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. आमच्या जीवनातली आमच्या दुःखाची परिस्थिती बदलणारा तू देव आहेस. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि प्रत्येकाचं जीवन तू बदल हीच आज तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. प्रत्येकाला परमेश्वर पिते आरोग्याचा स्पर्श कर. प्रत्येक जण ज्या समस्यांमध्ये असतील, अडीअडचणींमध्ये असतील, आज येशूच्या नावात त्या सगळ्या समस्या निघून जात आहेत असं मी डिक्लेअर करतो येशूच्या नावात. सगळे रोग, आजार, विकार मी आज येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो आणि परमेश्वरा तुला विनंती करतो, तू प्रत्येकाला आरोग्याचा स्पर्श कर आणि अद्भुतरित्या जिवंत देवा तू त्यांच्या जीवनांमध्ये कार्य कर अशी विनंती आणि प्रार्थना करतो. होय माझ्या देवा, कार्य तुझं आहे, सामर्थ्य तुझं आहे परमेश्वर. तू प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव माझ्या देवा. होऊ दे तुझ्या नावाचा गौरव. प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे तू उंचावला जा आणि गौरवला जा. प्रत्येकाला तुझ्यावरती विश्वास ठेवता येऊ देत माझ्या देवा. आणि जिवंत देवा प्रत्येकाचा विश्वास तू वाढव हीच आज तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. धन्यवाद म्हणतो या जीवनाबद्दल, धन्यवाद म्हणतो या वेळेबद्दल परमेश्वर. सर्व गौरव तुला देत. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवून देत. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर थांबूया इथे. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, देवाच्या वचनांकडे लक्ष द्या. तो परमेश्वर आमचं जीवन बदलायला समर्थ आहे. तो आमच्या जीवनातल्या समस्या बदलून टाकू इच्छितो. तो आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू इच्छितो. फक्त आमची तयारी असली पाहिजे. आपण विश्वासाने त्याला हाक मारूया, त्याचा धावा करूया. ज्या प्रकारे आंधळा बारतीमय ओरडत होता त्या प्रकारे त्या येशूच्या नावाने ओरडायला सुरुवात करूया आणि तो देव तुमच्या जीवनामध्ये बघा कशा प्रकारे कार्य करतो. चला तर मग भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. हा व्हिडिओ शेअर करा, अनेकांपर्यंत देवाचं वचन पोहोचवा आणि देवाचा गौरव होऊ द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.